मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. यरवाळी उठून महादा निघाला घराकडं. वाटेत दादा भेटला. राती कुठं फापाललास र? कुठं पडलू काय बी कळलं नाही. ही काय सारी कापडं चिखलानं भरल्या ती. चल उतारा दितू. नको नको, डोसका अजून गरारतय. लेका उतारा घेतल्यावरती चट राहतय. नको, पाया पडतो, दारू तेवढी नको. मी सांगितल्याला ध्यानात हाय नव? हा, लगीन मोडतो. लेका 2 नंबरचा पैसा कमिवणारा माणूस त्यो. साऱ्या घरादाराला तुरुंगात घालल. अंजीला मोडून काढणं तुझं काम. वय वय, मला संध्याकाळ पावतर खबर कळली पाहिजे. तू लगीन मोडच, नाही मोडलंस तर चुपलीना हाणतो. तुम्ही दोघं बी नवरा बायको कातनीला आलायसा. पुन्हा सांगायची पाळी आणू नगस माझ्यावर. हादारला महादा. सगळं अंग लटलट कापायला लागलं. 4 वर्षामाग ह्या वड्यात शिर्डीचं करडू वाहून गेलं. दादानं महादाला हिरवा पिवळा होस्तवर उसाना हाणला होता. भडवा उसाशिवाय मारतच नव्हता. ढेंगा टाकत महादानं घर गाठलं. दारातच बायको तांदूळ निवडत बसल्याली. महादा काय बोलायच्या आतच ती म्हणली, उतारली का दारू? हा नव, उतारली नसली तर आणखी पिऊन या जावा. कोण म्हणलं मी पेलो होतो? राखणीच्या गड्यानं मला सगळं सांगितलंय. लय बी भावावरती विश्वास टाकू नगासा. दारू तीक घालून मारल तुम्हासनी. तुमची होईल मजा, आम्ही पडू उघड. या आत या, चा प्या मजी बरं वाटल. काय कापडाचा बोळा केलाय, एवढं कवापासनं बिघाडलासा व? दादा म्हणला घे. दादा म्हणल हातपाय बांधून पुलावरनं उडी टाक. टाकणार साका व? तसं कसं? भाड्या कान फुकायलाच बसलाय. उठा, चहा पिऊन आंघोळ करा. एवढं कसं व पुळचाट तुम्ही? मोरचा माणूस काय चाल खेळतोय ते कळायला हवं व? महादानं चहा घेतला. आंघोळ आटापली. कापडं बदलली तर तिनं गरम भाकरी पिठलं वाढलं. पडला पालथा गडी. हे बघा, दादा हे लगीन मोडायला बघल. तुम्हाला खोड्यात पकडायला बघल. त्याला सांगायचं, अंजी जाणं आणि तुम्ही जाणं. त्यानं सांगितलंच मला लगीन मोडायला. का? 2 नंबरचा पैसा आपल्याला नाही बचायचा. पोरीला पोरगा आवडलाय. का? का तुला आवडलाय? या बया, मास्तरवाणी दादानं बरं शिकवलंया म्हणायचं. मला नाही हे लगीन पसंत. पण का व? त्याचं संबंध बघायला हवं. बघा जावा. घरदार बघायला हवं. बघा, पसंत पडलं तर करा. माझं काय बी म्हणणं नाही. त्यासनी निरोप पाठवती तसा. कंत्राटदारानं त्याला दुसऱ्या दिवशी मोटार सायकलवरती घेतलं. कराड दावलं. बंगला बघून ह्यो पागाळला गडी. हऊच महादा म्हणला, या काठीवरती पुरगी दिन. बोला की, आमचं गाव सोडायला हवं. वाटलं तर बदली करून घ्या. चालल. लगीन झालं की लगेच बदली करून घेतो. मग काय तक्रार नाही नव्ह. खरं म्हणजे मामा, मी तुमच्या घराजवळच बंगला बांधणार होतो. त्या लबाड भावाच्या वंजळीनं पाणी पिण्यापरास आपलं स्वतंत्र राहावं. ते बी खरंच हाय. नाहीतरी आम्हाला काय किंमत हाय र घरात? लगीन मोडण्याऐवजी जमतय म्हणल्यावर चेअरमन खवायला. महादाला घरातनं बाहेर वडून हाणला. भडव्या, लगीन मोडायचं सोडून जुडतूयास व्हय? तुला काय सांगितलं होतं म्या? माझं कुणी ऐकत नाही. छक्काले का तू? कोण ऐकणार र तुझं? हे लगीन झालं तर दोघांनी बी घर सोडायचा. जिमनीचा ईदभर तुकडा देणार नाही. कुठं जायचं तिकडं बोंबलत जावा. अंजी पडली मधी. नवऱ्याला सोडिवलं. चेअरमन वरती डापरत म्हणली, अरे कोण विचारतय तुला? कोर्टात जाऊन जमीन घेईन. मी बी पोलिसाची लेख आहे. हा, लय भ्या दावून गार करायला बघायचं नाही. तुझं टकुर का फिरलंय ते वळाकले रम्या. मर्यादा सांभाळ. लय जीभ नानाटीगत वळवळायला लागली तर उपसून आरशागत हातात देईन. आमदाराला सांगून नाही त्या कंत्राटदाराचं कंत्राट घालिवलं तर वटावरती मिसरूट ठेवणार नाही. तसली धमकी बायकोला जाऊन द्यायची. चेअरमनचा आट्टा सटाकला. त्यानं 2 ढेंगात अंजी धरली. बुचड्याला हात घातला.
कान पाडली, बाहेर वडत आणली. गावापुढं नागवी करीन, कुठल्या भ्रमात हायस? आज पावतर ह्या गावात मला कुणी उलट बोलल्यालं नाही. बरं, चुकलं माझं. आंजीनं उगी चुचकारल्यागत केलं. आंजी खाली बसली, धोंडा उचलला, जीव खाऊन चेअरमनच्या पायावरती हाणला. लागला पाय आपटत नाचायला. दिला आंजीनं ढकलून, तिथली तोड तिनं उचलली. चेअरमनच्या टाळक्यावरती घालणार तवर सरसा काकी मधी पडली. हातापाया पडून आंजीला बाजूला केलं. चेअरमन डापारला, कंत्राटदाराबर रंग उधाळतीयास व्हय? आम्ही काय डोळे झाकल्या ती व्हय हिथं? आर मन घाल्या तू असाच कुडत राहायचास, भादव्यात जलामल्यागत करू नगस. साऱ्या गावात चर्चा. चेअरमनला मान वर करायला जागा राहिली नाही. कुठं जाईल तिथं हीच चर्चा, हीच बोंबाबोंब. चेअरमननं इठ्ठल मामाला गाठलं. तो भाडकरी हाकला, नाहीतर वाडा सगळा पिटवून देईन. काय झालं? माझ्या भाऊजाईबर लपडा हाय त्याचं. डोळ्यानं बघितलं. कानात आणि डोळ्यात अंतर असतंय महाराज, ते तुम्ही मला सांगू नकासा. सरकारनं पैसा देऊन 2 वर्षासाठी खोली बुक केल्या माझी. 4 माणसं राहत्याती. कंत्राटदारच बरा तुम्हाला दिसला व. हात हलवीत चेअरमन माघारी आलं. 4 दिवस ध्यान ठेवून राहिलं. गावला कंत्राटदार एकदा आंजीच्या घरात. मागलं दार लावल्यालं, मोरलं बी बंद. चेअरमननं आजूबाजूला बघितलं. सीताफळीजवळ मोटारसायकल उभी होती. गेला मोर. वाळकी काढी आत दाबून हवा सोडली. मग हळूच मागच्या दाराची कडी बाहेर न लावली. मोरच्या दाराला येऊन बसला. सिगरेट काढली, झक्कासपैकी पेटवली. दाराच्या खोबणीतनं सोडला आतमध्ये धूर. वाजवलं दार. पुन्हा खटाखटा केलं. कुठं उघाडती आंजी? मारुतीच्या देवळातला घाट बडिवल्या वाणी तो दारावरती कडी आपटायला लागला. पाय आपटत आंजीनं दार उघडलं. का ठोकतायसा मापट? माणसानं निदान दुपारचं झोपू तरी द्यावं. मग आम्ही कशाला आलूया? टाळकं उठवू नका, अंगावलं जातंय माझ्या. कुणाला ढपल्या हाणत्यास ग? तुझं महिन्याचं येळापत्रक पाठ आहे माझं. शान्या बाईनं नवं घर केलं तरी जुना घरोबा इसरून हाय. तुमची बायको कशाला पुजायला ठेवल्या व्हय? का चौकात उभा करतायसा धंद्याला? तशी येळ आली तर तुला लाव धंद्याला. काळजी करू नगस ग. घरात लग्नाची बायको असताना दुसऱ्याच्या बाईवरती डोळा ठेवायला लाज नाही वाटत? नाही वाटत. मला गुळाच्या ढेप परात साखरेची गुळणी आवडत्या. व्हा बाजूला. तू लय जणांना टिकल्या लावशील ग, पण ह्या भादराला फसवू शकणार नाहीस. त्या 25शीतल्या पोराला का ग नादी लावलेस तुझ्या? आम्ही काय आंबाड्याची भाजी खाऊन वाढलूया? दिसाला 4 कांद खातोय पाती सकट. काय दम हाय माहितीय आम्हासनी. जोगवा तर टाळक्यावरती घेऊन फिरत नाही. ह्या असल्या गुणानं तो वकुतील. मी पिंकीसाठी नवरा म्हणून कंत्राटदार निवडलाय. पिंकीला बी पसंत हाय. बायको लांबच राहिली. सासूवरती एवढा का जीव टाकतो या गडी म्हणायचा. आता चपली हानीन मुस्काडावरती. बाहेर व्हा पहिलं. गाबडं कुठं लपलंय ते तरी बघतो. आंजी ठो 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 करून बोंबालली. जाव आली पळत. आंजीनं आवाज वाढवला. काकी, पायतानानं हाना ह्यासनी. भर दिवसा घरात शिरून माझा हात धरत्या ती. या बया, वाचवा हो वाचवा. भर दिवसा आबरूला हात घालतोया ह्यो भडवा. सरसा काकू आली. चेअरमनच्या तोंडातनं तर पार हवाच गेली. सरसा काकूनं आवाज चढिवला. अगं काय झालं बोंबलायला तुला? आका बघताय साकाय ह्याला पायतानानं हाना. लय कातनीला आलाय भाड्या. भर दिवसा घरात शिरून हात धरतोया माझा. बाहेरनं कडी घालतोया. अरे भाड्या, तुला काय वाटलं? मला विचारणार कुणी नाही? ही जाऊबाई भनिगत माझ्या पाठीशी उभी हाय. नवऱ्याचं कान फुकतोया, त्याला दारू पाजतोया. माझ्या पोरीचं लगीन मुडतोया. स्वतःच्या दोन्ही पोरी चांगल्या ठिकाणी दिल्या तवा विचारलं होतं का रामासने? आता लुडबुड करतोया मधी मधी. आंजीचं तोंड मजी पारध्याचं कुत्र. एकदा भुकायला लागल्यावरती गप बसतया व्हय? पार गाव जागून मोकळी. चेअरमननं वळाकलं. आता थांबण्यामध्ये काय बी अर्थ नाही. तो बैठकीत येऊन बसला. तिकडं मोटारसायकल भरारली. कंत्राटदार रेड हँड घावला होता. हातातनं सुटला म्हणल्यावरती त्याला बी वाईट वाटलं. चेअरमन भरामला होता.
मोर जसा नागाच्या मागावरती राहतो तसा तो कंत्राटदाराच्या मागावरती होता. गावाबाहेर त्याला एकट्याला गाठायला बघत होता. 15 काय त्याची मोटारसायकल दिसलीच नाही. त्याला वाटलं गेला असल भ्यानं पळून. जीवाचं भ्या हायच की प्रत्येकाला. स्वतःची समजूत काढत त्यानं सिगरेट पेटवली. धूर सोडत वर उगवत्या बाजूकडं बघितलं. कंत्राटदाराची मोटारसायकल आलीच भरारत. सरळ आडवं उभा राहून त्यानं अडवली. काय काम हाय? खाली उतरायचं नाही असं ठरवलंय. तसं नाही, पण भडव्या खाली उतर. एका हिसक्यात त्यानं कंत्राटदार खाली वडला. गचुर धरून हाणला फटका. कार लय उभीला आलायस? लेका माझ्या घरात शिरून माझ्याच भाऊजाईवरती सूद जमिवतूयास. माझा ऐका चेअरमन, तुझं ऐकायला जन्माला आलो नाही मी. लेका गावात माझं नाव ऐकलं की लोकांची झोप उडत्या. तू घरात शिरून मज्जा मारतूयास. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मलाच येड्यात काढाने वरनं. काढला बूट. धोपाटला कंत्राटदार. लागलं पाय धरायला. त्या दिवशी कणगीत लपला होतास का नाही? वय. अंजीशी सूद जमिवलंस का नाही? वय. आत्ताच्या आत्ता गाव सोडायचं मुकाट्यानं. कॉन्ट्रॅक्ट घेतलंय मी रस्त्याचं. काम अर्ध्यावरती सोडल्यावरती आमदार जित्त सोडत्याली का मला? मग काय ठरवलंयस? तुमच्या घराकडं मी फिराकणार नाही. देवा शपथ. पण खरं सांगतो, पिंकीशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे. अजून बी सापागत वाळतूयास व्हय? माझ्या घराचं नाव काढायचं नाही. पळायचं बघ, नाहीतर हवा घालवीन. वलपाटल्याला कंत्राटदार सुसाड सुटलं. समाधान झालेल्या चेअरमननं दुसरी सिगरेट पेटवली. झुरका मारत खाली बसला. पान जमिवलं. तोंडात घातलं. गुरं राखणारा मानक्या आला. राव एवढं मारत्या ती व्हय? कुणाला मारलं? कंत्राटदाराला. निब्बार हाणलंसा तुम्ही. केलं ती चांगलंच केलं. त्या दिवशी उसाच्या कोपऱ्यावरती तुमच्या पिंकीला मोटारसायकलवर बसून त्यानं फोटो काढला. आम्ही इचराय गेलो तर म्हणला तुम्ही म्हशीवर बसा, तुमचा बी काढतो. पोरगी शाळेतनं आली की त्या कोपऱ्यावरती दोघं बोलत बसत्या ती. घराचं नाव गेलंय बघा तुमच्या. बरं जातो. त्याचं मन त्याला खायला लागलं. साप अर्धा मुर्दा ठेचून सोडायला नग होता. जाग्यावरतीच हाणायला पाहिजे होता. बेनं गप बसायचं नाही. पुरी सकट सासूला घुमवायला बघतय. लय तयारीचा हाय. त्याचा पाय गुडघ्यातनं तोडून गळ्यात बांधल्याशिवाय त्याला शानपणा यायचा नाही. चेअरमन काम धाम सोडून वळणावरती येऊन बसायला लागलं. पण पिंकी कवा तिथं थांबली नाही. कंत्राटदार बी तिला दिसला नाही. त्याला वाटायचं आपण रानात आल्यावरती तो घरी जात असल. घरी गेल्यावरती वाटायचं रानात मितकुड जमला असल. रातभर झोप नसायची. कुणाची बी गाडी वाजली की उठायचा गडी. बाहेर यायचा. अंजीच्या दाराला कान लावून कानोसा घ्यायचा. शांतता दिसली की गपचूप येऊन पडायचा. गडी स्वतःला सोलत होता. अंजी धुणं वाळत घालत होती. 68 वर्षांचं पोरग आलं. हातावरती चिठ्ठी ठेवत म्हणलं, त्या मामानं दिल्या. तिनं बघितलं. विठ्ठल मामाच्या दारापुढं कंत्राटदार हात हलवत होता. ती पटकन घरात गेली. मोरचं दार लावलं. आरामात चिठ्ठी वाचली. कंत्राटदारानं आखलेला डाव वाचून नाही म्हटलं तरी ती थरारली. तिच्या पाठीवरती 35 पायांची गोम वळाळली. चिठ्ठीत शेवटी लिहिलं होतं, आजपासूनच कामाला लागा. त्यात बदल नको. त्याला संशय येणार नाही असं वागा. बुबुळ सुरक्षित ठेवायचं असेल तर डोळ्यातलं कुसळ काढायलाच हवं. भर दिवसा त्यानं मला चोपलंय. मी बदला घेणार. 27 तारखेची रात्र कदाचित त्याची नसेल. आपली भेट आता ठरल्या तारखेलाच होणार. अंजीच्या मनावरती दडपण आल्यागत झालं. तिनं 2 वळीची चिठ्ठी खराडली. ठरल्याप्रमाणे काम होईल. काळजी नसावी. जीवाला जपा. तो सैतान आहे. पाठवली पोराजवळ. त्या दिवसापासून अंजीनं स्वतःला कामात गुंतवून घेतलं. नवऱ्यासोबत ती स्वतः रानात जायची. बांधावरती उभा राहून रोजगाऱ्याकडनं कामं करून घ्यायची. एकटीनं 7 एकर शाळू भांगलून घेतला. चेअरमनला आकरीत वाटायला लागलं. ती न बोलता न भांडता सगळं करायची. जाताना कडवाळाचं वझं भाजीपाला घरी घेऊन जायची. एकदा चेअरमननं वाटेत थांबिवली.
अंजूबाई राग गेला का नाही? राग आलाच नव्हता तर जायचा प्रश्नच कुठे येतो. असं कसं? तसंच वाट सोडा माझी. माझ्या पुरीचं लगीन मोडलंसा. हे पाप मी कवा इसरायची नाही. अगं पर तो माणूस म्हणजे 12 शहराचा दोडका होता. दुनियात बाकी माणसं हायती का नाहीती? दुसरी कुठली बी चांगली जागा काढायची. त्या कंत्राटदाराचं नाव काढू नका माझ्या मोहर. मुलकाचा गोड बोल्या. तुम्ही धोपाटलं ती चांगलंच केलं सा बघा. चेअरमन हा राखला. फासून मारणार होतो. कशाला? फासावर जायला? तेवढ्या मारानं तो सरळ होईल. अंजे लय दिवस मी उपाशी आहे ग. 4 दिवस काय बोलायचं नाही. जरा भावाचं बी भ्या बाळगत चला. वय वय, नुसतं वय न ग. कुणाला संशय येणार नाही असं वागावं माणसानं. तू किती ग चांगली आहेस. पहिलं वझ टकुऱ्यावरती घ्या, मग कौतुक. आता ताकदीची कामं जरा करा, मजी पोट झडल. पार पोटाचा नगारा झालाय. देवानंदवानी जरा तब्येत सांभाळा. नाही म्हणलं तरी चेअरमन लाजला. कडवाळाचा भारा सावरीत तळातळा घराकडं वळला.